ब्लाऊजचा पॅटर्न कोणता शिवायचा आहे, कसा शिवायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारा कापड जो मेन फॅब्रिक आहे तो किती आहे आणि कसा आहे हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. मी निकिता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका व्हिडिओमध्ये. शिवणकाम म्हणजे चुका आणि शिका. मला तर असंच वाटते, कारण जिथेही माझी चूक झाली ना तिथं मला काही ना काही असं शिकायला मिळतंच. तर जेव्हाही कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आणतात तर ते ब्लाऊज पीस किंवा मापाचं ब्लाऊज चेक करणं खूप गरजेचं असतं. एखाद्या वेळेस काय होतं, आपण घाईघाईमध्ये ते ब्लाऊज घेऊन घेतो, मापाचं दिलेलं ब्लाऊज पण घेतो आणि जे पीस असतं ब्लाऊजचा तेही आपण चेक न करता तसंच घेतो आणि मग त्याच्यामध्ये कुठं इफेक्ट निघतात, कुठं तो ब्लाऊज कमीच पडतो. त्यांनी लॉंग स्लीव सांगितलेली असते तर ती लॉंग स्लीव त्याच्यामध्ये बसत नाही, मग वेळेवर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. तर असं तर खूप वेळा माझ्यासोबत झालेलं आहे. कुठं तो कपडा तिरकाच निघत असतो, तर तिरका कपडा असला तर त्याच्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, सगळ्या चुन्या येतात, घोळ पळतो आणि मग तो पूर्ण ब्लाऊजच खराब होऊन जातो. तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जेव्हाही आपल्याकडे कस्टमर ब्लाऊज घेऊन येतात तेव्हा मापाचं ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसतं की नाही हे चेक करणं आणि जे शिवायला ब्लाऊजचा पीस आणलेला आहे तो व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यामध्ये कुठे इफेक्ट नाही आहे ना हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण माझ्यासोबत असंच झालं. एका ताईने माझ्याकडे एक ब्लाऊज दिला होता शिवायला आणि तो पूर्ण असा तिरका होता. मी जसं तसा त्याच्यामध्ये ब्लाऊज शिवला, एकदम फिटिंग वगैरे सगळं परफेक्ट झालं. त्यांना तो बसलासुद्धा बरोबर. फक्त जो पाठीचा आपला भाग आहे गळ्याखाली थोड्या चुन्या चुन्या वाटत होत्या आणि तिथं थोडा फुगा येत होता पाठीवरती. तर म्हटलं मी अस्तर तर व्यवस्थित लावलं, पण हा असा प्रॉब्लेम का होतो माझ्या लक्षातच आला नाही. मग नंतर माझ्या लक्षात आलं की हा ब्लाऊजचा पीस जो आहे तो थोडा तिरका होता, याच्यामुळे झालं असे. तर असो, त्यांना मी तो ब्लाऊज व्यवस्थित करून दिला आणि आता तो परफेक्ट बसला त्यांना. तर पहा, शिवलेला ब्लाऊज उधळून व्यवस्थित करणं म्हणजे ते डबलच काम होते आणि वेळही भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये. तर तुम्हीही दुसरीकडे ब्लाऊज टाकत असाल किंवा स्वतः शिवत असाल, तुम्ही स्वतः टेलर असाल तर हे चेक करूनच ब्लाऊज शिवायला घ्या आणि जे शिवायला टाकतात ना त्यांनीसुद्धा हे चेक करूनच द्या की आपला ब्लाऊजचा पीस व्यवस्थित आहे की नाही, याच्यामध्ये आपला ब्लाऊज जसा पाहिजे तसा बसतो की नाही आणि त्या कपड्याचे आपल्याला पैसे द्यायला परवडतात का नाही हे लक्ष ठेवा मैत्रिणींनो. एक ब्लाऊज शिवण्यामागे जेवढी मेहनत टेलरची असते ना तर तेवढेच तुम्हालाही पैसे मोजावे लागतात. तर पहा, हा ब्लाऊज जो आलेला आहे ना माझ्याकडे शिवायला, तर याची शिवायची आहे मला रफल स्लीव. तर त्याच्यासाठी खूप कपडा लागतो. तर माझी खूप इच्छा होती की हा ब्लाऊज केव्हा माझ्याकडे येईन शिवायला, कारण ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या घेणं तर मला काही शक्य नाही की प्रत्येकच साडी मी घेऊ आणि त्याच्यावरचे ब्लाऊज शिवू. तर असं तर मला काही शक्य नाही. तर खूप ट्रेंड होता या साड्यांचा आणि त्याच्यावर तो वेअर केलेला रफल स्लीवचा ब्लाऊज. तर तो आता लेट का होईना तो माझ्याकडे आलेला आहे शिवायला. तर तेच मी इथं मी अस्तरचं पॅटर्न जे आहे ना ते मी सगळं कट करून ठेवलेले आहेत आणि ते मी इथं चेक करून घेते की त्याच्यामध्ये व्यवस्थित कपडा आपल्याला उरतो की नाही. बाहीसाठी जास्त ब्लाऊज लागतो, कारण त्याची मेन बाही जी आहे ना आपली रेग्युलर ती याच्यामध्ये काढायची आहे आणि जे वरती रफल स्लीव असते ना ती पण काढायची आहे आणि ते रफल स्लीवसाठी थोडा जास्त कपडा लागतो. तर त्याच्यासाठी मी असे पॅटर्न जे आहेत ना ते चेक करून बघत आहे, कारण कपडा तर आहे खूपच, पण तरीसुद्धा एकदा चेक करून घेतलं म्हणजे मग कस्टमरना सांगायला बरं पडते की याच्यामध्ये बसतो की नाही. तर इथं माझं तेच काम चालू होतं आणि जे कट करून ठेवलं होतं ते ब्लाऊज आता शिवायला घेते मी इथं. तर मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मैत्रिणींनो, शिलाईच्या रिलेटेड जे टिप्स आणि छोट्या मोठ्या ट्रिक्स असतात हे मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि माझं डेली रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन.
आणि जी रफल स्लीव आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो, तर मी त्याचं कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसाठी कोणतेही पैसे पे करावे लागत नाहीत. तर बघा, हा ब्लाऊज खूप सुंदर असा झालेला आहे इथं तयार. मी स्टिच केलेला आहे. याची गड्याची पायपिंग खूप आवडली मला, एकसारखी आलेली आहे. आणि हा फोरटक्स ब्लाऊज मी कुठेही क्लास न करता शिकलेली आहे आणि खूप छान पद्धतीने बसतात सुद्धा माझ्या कस्टमरना ते ब्लाऊज, आणि मला ते शिवायलाही खूप आवडतात. एकदा का ब्लाऊज व्यवस्थित बसलात म्हणजे त्यांच्याही मनाचं समाधान होतं आणि आपलंही होतं. तर या ब्लाऊजची जर तुम्हाला कटिंग स्टिचिंग पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करा. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.